तन वडिलांची रीत जाणत असो. किंवा तुकोबरे म्हणतात जे दुसऱ्याकडे मागण्यासाठी हात पसरतात ना त्यांच्या जिण्याचा धिक्कार असो. जिण्याचा धिक्कार असं म्हणतात. म्हणजे एवढं तुकोबरे मागणीच्या विरोधात आहे. आणि संतांनी जरी मागितलं ना तरी काहीतरी हिताचं असतं, काहीतरी उद्धाराचं असतं. आपलं मागणं असं आहे, आपण देवाकडे मागितलं तरी संसारातलंच मागतो. प्रत्यक्ष देव जरी आपल्याला भेटला ना मैबाप, आपण मागणी ही संसारात काय बघायचं. आणि असं प्रमाण समेवर पाहिजे, ते समर्पक पाहिजे. नुसतं समेवर असून नाही उपयोगाचं नाही. कधी कधी काय होतं, विषय निघून जातो मग प्रमाण देतात. होतं ना असं, एसटी निघून गेल्यावर हात करतात. पण इथं तसं नाही. जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते आमच्या गायकाच्या ओठात आहे. लक्ष द्या, जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गायकाच्या ओठात आहे. जे गायकाच्या ओठात आहे ते आमच्या दत्ता महाराजांच्या पोटात आहे. आणि जे दत्ता महाराजांच्या पुढे ऐका, पुढे ऐका, जे दत्ता महाराजांच्या बोटात आहे ना ते तुमच्या गावकऱ्यांच्या नोटात आहे. विठाल विठाल काही मागणे हे आम्हा अनुचित. कुठं चाललं होतं आपलं, असं होतं बघा. हा, वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य. आपण मागितलं तरी संसारातलंच मागतो. बघा, उदाहरण द्यायचं झालं तर 3 मित्र होते. एवढे भगवान शंकराचे कट्टर भक्त होते. रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, स्नान करायचं. 4 किलोमीटर अंतरावर भगवान शंकराचं मंदिर होतं. तिथं जायचं, पिंडीवरती पाणी घालायचं, बेलपात्र व्हायचं. असं किती दिवस, तब्बल 1 वर्ष चाललं. आता भोले बाबा प्रसन्न झाले, कारण ते भोले बाबाच आहे. प्रसन्न झाले, विचारलं, अरे तुम्हाला काय मागायचं मागून घ्या. पहिल्याला विचारलं, तुला काय पाहिजे रे. त्यांना सांगितलं, देवा मला बाकी काही नको, मला 1000 चिंचाचे झाडं द्या. काय मागितलं, 1000 चिंचाचे झाडं. पण माणूस इतकाही वेडा नाही. त्यानं पुढं आणखी मागितलं, देवा चिंचाचे झाडं द्या, पण चिंचाच्या झाडाला जेवढे पानं असतात ना, आता किती छोटे छोटे पानं असतात, तेवढ्या 100च्या नोटा लावून द्या मला. मग दुसऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे. तो म्हणला, देवा मला बाकी काही नको. तुम्ही त्याला ते 1000 झाडं दिले ना, ते झाडं तोडून टाका म्हणला आणि त्याची कपाट बनवा, कपाट त्या लाकडाची, आणि त्या सगळ्या नोटा त्या कपाटात भरा आणि त्याच्या चाव्या माझ्याकडे द्या. पुन्हा तिसऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे. तो म्हणला, देवा या दोघालाही मागण्याची अक्कल नाही. असलं कुठं मागतात का. म्हणलं, हे कपाटन विपाटन करण्याची काय गरज आहे. हे असलं काही करायचं नाही. म्हणला, ह्या सगळ्या नोटा एका बँकेत टाकून त्याचा मॅनेजर मला करा. आपली मागणी अशी आहे माहिती, आपण मागितलं तरी संसारातलंच मागतो. पण मला सांगा, ज्या गोष्टी आपल्याला प्रारब्धाने मिळतात, ज्या प्रयत्न साध्य आहेत, ज्या प्रारब्ध साध्य आहेत, त्या देवाकडे का मागाव्यात. बरोबर आहे ना. जे प्रयत्नानं मिळतं, जे प्रारब्धानं मिळतं, ते देवाकडे का मागावं. त्यात काय शहाणपण आहे. एक माणूस मुंबईला गेला, मुंबईला 4-5 दिवस मुंबई फिरला आणि त्यानं मोबाईलवरती स्टेटस ठेवलं. कारण आता स्टेटस ठेवण्याचं फॅडच आहे. स्टेटस ठेवलं, ते इकडे मित्रानं पाहिलं गावाकडे. आणि गावाकडे वापस आल्यावर मित्रानं विचारलं, तू मुंबईला गेला होता वाटतं. तो म्हणला, हा गेलो होतो. मग काय पाहिलं रे तिथं. तो म्हणला, अरे काय सांगू, त्या मोठ्या मोठ्या इमारतीच्या वरच्या टोकाला पाहायला गेलं तर डोक्यावरची टोपी खाली पडते, एवढ्या उंच इमारती आहेत. अरे काय तो समुद्र किनारा, काय त्या हॉटेल, जणू स्वर्ग आहे स्वर्ग. पण त्या मित्रानं विचारलं, जाऊ दे मुंबई कशी ते सोडून, पण तिथून तू काय आणलं रे. तो म्हणलं, काही नाही, 4 किलो बटाटे आणि 2 किलो कांदे. मला सांगा, जी इकडे परतूरच्या बाजारात भेटतं, इकडे ज्या मार्केटला भेटतं, त्या गोष्टी मुंबईहून आणण्यामध्ये काय स्वारस्य आहे, काय शहाणपण आहे. तसं संसारामध्ये ज्या गोष्टी आपल्याला प्रारब्धाने मिळतात, ते देवाकडे मागण्यात काय शहाणपण आहे. म्हणून देवाकडे मागत असताना संसारातलं मागू नये. कारण संसारातल्या कुठल्याही गोष्टी तुम्ही मागितल्या तरी त्या दुःख देणाऱ्या, एवढं लक्षात ठेवा. कारण नाथ महाराजांनी संसाराचं वर्णन केले पहा. नाथ बाबांनीच नाही, तसं प्रत्येक संतांनी संसाराचं वर्णन
वर्णन केलंय. ज्याचं बीजच दुःख आहे त्याचं फळ काय दुःख असतं? पांडवानी जय हो. सुखाचा विचार नाही कोठे. संसाराचं बीजच दुःख आहे तर त्याचं फळ कसं असणार? दुःखच. बरोबर आहे की नाही? तुकोबराय म्हणतात डोरलीस केळ कैशे लागे. म्हणजे तुकोबर यांच्या काळामध्ये एक वांग्याची जात होती डोरलं नावाची. तर तुकोबराय म्हणतात वांग्याच्या झाडाला कधी केळी लागलेली पाहिली का? किंवा ज्वारी पेरली आणि बाजरी उगवली असं कधी होतं का? नाही मैबाप. मग संसाराचं बीजच दुःख आहे तर फळही दुःखच आहे. मग संसारातल्या गोष्टी मागणं याच्यामध्ये काही शानपणा नाही. एक नाथ बाबा एका अभंगात सांगतात की हा संसार कसा आहे. या संसार नगरी बाजार बाजार भरला ग बाई. यात सुख नाही त्यात सुख नाही. काय म्हणता? यात सुख नाही त्यात सुख नाही. आता तुम्ही माझ्या हातवाऱ्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तुम्हाला असं वाटायचं यात सुख नाही म्हणजे वाजविण्यात सुख नाही काही की त्यात सुख नाही म्हणजे गाण्यात सुख नाही असं नाही. यात सुख नाही त्यात सुख नाही याचा अर्थ तुम्हाला मी थोडक्यात सांगते कसा आहे बघा. एका माणसाला 2 मुली होत्या. 2. आता त्यांना एक मुलगी दिली इथं तुमच्या गावामध्ये. लक्षात आलं ना? कुठं? इथं दिली. तुम्हाला तर काही अडचण नाही ना इथं द्यायला. काही काही म्हणतील दोन्ही द्या ना, तीच तर खरी अडचण आहे. बघा, एक मुलगी दिली इथं आणि दुसरी मुलगी दिली शेजारच्या एका खेड्यामध्ये. आता पूर्वीचा काळ होता, वडिलांना मुलींना भेटण्याची इच्छा झाली आणि असं पैदल निघाली, पायी निघाली. सर्वात अगोदर आले कुठं? इथं तुमच्या गावाची मुलगी दिली तिच्याकडे. पण इथं दिलेल्या मुलीचा व्यवसाय काय होता? वीटभट्टीचा. ऐकू येतं ना पलीकडे पाठीमागे तिकडे बसलेली? कशाचा होता हा? तुम्हाला हातभट्टी वाटायचा? वीटभट्टीचा व्यवसाय होता. मग वडिलांनी विचारलं, बाई तुझं कसं चाललंय? चांगलंय ना? तिनं सांगितलं, बाबा एवढी सुंदर भट्टी लागली, एवढ्या चांगल्या विचार पडल्यात, पण देवाकडे एक प्रार्थना करा की 2 दिवस पाऊस येऊ नये. काय म्हणली ती? 2 दिवस पाऊस येऊ नये. मग तिथं जेवण वगैरे झाले, पुन्हा पुढच्या मुलीकडे निघाली. तिथं गेल्याच्या नंतर त्या मुलीचा व्यवसाय होता भाजीपाल्याचा. आपल्याच शेतात भाजीपाला लावायचा आणि मार्केटला विकायला न्यायचा. मग तिथं गेल्यावर विचारलं, बाई तुझं चांगलं चाललंय ना? ती म्हणली, बाबा एवढा माळव्याला भाव आला, एवढा भाव आलाय, पण लाईट बिल भरलं नाही म्हणून शासनानं लाईट कट केली. त्या पावसालाही थोडी दया येईना. देवाकडे प्रार्थना करा की 2 दिवसात. आता पहिली काय म्हणली? 2 दिवस पाऊस येऊ नये. ही काय म्हणते?
पाऊस आला पाहिजे. यालाच म्हणतात यात सुख नाही आणि त्यात सुख नाही. म्हणून संसारातल्या गोष्टी देवाकडे मागूच नाही. आणि मागून मागून आपण काय मागतो? धन, पुत्र, दारा किंवा अन्न, मान आणि धन. मला सांगा, अन्न तुम्हाला नाही का संसारामध्ये? हा, आता पूर्वीचा काळ वेगळा होता मैबा, कारण पूर्वी अन्न वाचून लोक मरायची. कारण तुकोबराय म्हणतात, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. पूर्वीचा काळ होता तसा. पण या 10-5 वर्षामध्ये एखाद्याची पत्नी खायला न भेटल्यामुळं मेली, असं पेपरला बातमी आली का? खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्या असतील, पण न खायला भेटल्यामुळे मेली असं कधी ऐकलं का? नाही. मग अन्न संसारात आहेत, हेही देवाकडे मागू नये. दुसरी गोष्ट धन. मला सांगा, धन नाही का? आजकाल भिकाऱ्याकडे सुद्धा धनाला कमी नाही. खोटं सांगत नाही हो, आमच्या माजलगावला एक भिकारी, तो व्याजानं पैसे देतोय. हे खरं आहे, खोटं नाही. भिकारी व्याजानं पैसे देतोय, म्हणजे आज धनाची कमी कोणाकडेच नाही. अहो, तुम्ही मंडप मध्ये आलाय तर सगळे, तुम्ही कीर्तनासाठी आलात का काही खरेदी करायला आलात? कीर्तनाला आलात, पण तुमचे खिशे जरी तरी कमी केले तर 50,000 आता जमा होते. म्हणजे धन आहे की नाही? अन्न आहे, धन आहे. बरं, मान. संसारात मान नाही का? मानाविषयी सांगायचं झालं तर बघा, एखाद्याच्या लग्नामध्ये ते नवरदेवाला त्या घोड्यावर बसवतात आणि ती वरात निघते, त्याला काय म्हणतात? परण्या. परण्या मंदिरामध्ये जातो, परत येतो, त्यावेळी मंडपाच्या गेटवर ओवाळण्याचा मान कोणाला असतो? हा, आत्याला. कोणाच्या? बामणाच्या का? नवरीच्या आत्याला असतो. म्हणजे मान आहे की नाही? बरोबर आहे ना? पुन्हा पुढे आणखी गेलं, स्टेजवर नवरदेव नवरी गेल्याच्या नंतर त्या दोघांच्या पाठीमागे दोघं उभे असतात. ते कोण असतात? मामा. बरं, मामाची कॅटेगरी काय असते? कधी कधी मामा गटारातून इसळून आणलेला असतो, पण त्या दिवसापुरता त्याला काय असतो? मान असतो. म्हणजे मान संसारात प्रत्येकाला आहे की नाही? मग अन्न, मान, धन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संसारात मिळतात, मग त्या देवाकडे का मागाव्या? म्हणून मागत असताना नेहमी काहीतरी उद्धाराचं मागितलं पाहिजे. आणि मागण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो. अधिकाराशिवाय मागता येत नाही. अधिकार असावा लागतो. साधू संतांचा अधिकार होता माहिती. एखाद्या माणसानं जर शेतामध्ये दिवसभर काम केलं तर दिवसाचा रोजगार मागणं हा त्याचा काय आहे? हा, अधिकार. तुम्ही फक्त अधिकार म्हणत चला. दिवसभर शेतात काम केल्याच्या नंतर दिवसाचा रोजगार मागणं हा त्याचा काय? अधिकार. किंवा महिनाभर ड्युटी केली तर महिन्याचा पगार मागणं हा त्या माणसाचा काय असतो? अधिकार असतो. किंवा वेळ प्रसंगी पत्नीनं पतीला शिव्या देणं हा तिचा बरं झालं, हुशार आहे का तुम्ही सगळे? अधिकार. किंवा उद्या मतदान आहे म्हणता आज उमेदवाराकडे पैसे मागणं हा मतदाराचा काय आहे? मतदान हे दान आहे बाबा, ते दानच दिलं पाहिजे. ते पैसे घेऊन नसतं, दान हे दानच असतं. म्हणून अधिकाराशिवाय काहीच माणसाला प्राप्त होत नाही. मागणी एकतर संबंधातून मागता येते, नाहीतर अधिकारातून मागता येते. बघा, तुम्हाला कसं थोडक्यात सांगते. एक नोकर मालकाकडे गेला आणि सांगितलं, मालक माझे महिन्याचे 20,000 देऊन टाका. आता त्या मालकानं त्या नोकराचे 20,000 दिले. इतक्यामध्ये मुलगा आला, म्हणला बाबा माझी कॉलेजची फीस भरायची, मला 20,000 पाहिजे. मला सांगा, त्या नोकराला 20,000 दिले, हे कसे दिले? अधिकारातून दिले. आणि जे मुलाला दिले ते संबंधातून. म्हणजे एक तर संबंधातून मागता येतं, नाही तर अधिकारातून मागता येतं. तसं आज आपण इथं देवाकडे मागणार आहेत का माहितीये? कारण 7 दिवस आपल्या वृत्तीचा संबंध आपण देवाशी जोडलेला आहे. म्हणून आज मागण्याचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग मागणी ही 2 प्रकारची मैबा. मागता येतं, पण 2 प्रकारच्या मागण्या आहेत. एक आहे उचित मागणी आणि दुसरी आहे अनुचित मागणी. अगोदर आपण अनुचित मागणी कशाला म्हणायचं हे थोडक्यामध्ये बघू. कशाला म्हणतात अनुचित मागणी? एक बाई चप्पलच्या दुकानात गेली. लक्ष आहे ना तुमचं? एक बाई चप्पलच्या दुकानात गेली आणि तिथे गेल्यानंतर त्या माणसाला म्हणली, दादा चप्पल कितीला? तो म्हणला, ताई 100 रुपयाला. ती म्हणली 50ला द्या. महिलांचं मागणंच तसं असतं. ती म्हणे 50ला द्या.
हा म्हणलं ताई 50ला द्यायला परवडत नाही, जाऊ द्या तुमचे 50 बाजूला ठेवा, माझे 100 बाजूला ठेवा, 80ला घ्या 80ला. ती म्हणली मग 40ला द्या. मग पुन्हा तो म्हणला ताई भवानीचं गिराईक आहे म्हणून तुम्हाला द्यायला नाही, तुमचे 40 बाजूला ठेवा, माझी 80 बाजूला ठेवा, लास्ट 50ला घेऊन टाका. ती म्हणली 25ला द्या. दुकानदाराला राग आला, चप्पल अंगावर फेकून दिली. तो म्हणला बाई तशीच घेऊन जा. ती म्हणली मग 2 जोडं द्या. विठाला याला म्हणायचं अनुचित मागणी, बरोबर आहे की नाही? आता पत्नीनं पतीकडं साडीची मागणी करणं ही कशी मागणी आहे? उचित आहे ना, कारण पत्नीनं पतीकडं साडीची मागणी करावी. बरं उदाहरणार्थ पेरणीचे दिवस आहेत ना, पेरणीचे दिवस आहेत, कारण पेरणीच्या दिवसामध्ये शेतकरी इकडून तिकडून पैसे जमा करून ब्या भरणाची व्यवस्था करतो आणि त्याच पिरियडमध्ये लेकरांच्याही शाळेची फीस भरायची असते ना. अशा वेळेस जर पत्नीनं सोन्याची मागणी केली तर आता ही मागणी कशी आहे? हा नाही का, बुट खावी लागतील. ही अनुचित मागणी आहे माईबाप. मग उचित मागणी कशाला म्हणतात? जर तुम्हाला उचित मागणीच ऐकायची असेल ना तर ती जगप्रसिद्ध मागणी आहे कुंती आत्याची. तुम्ही श्रीमद भागवत कथेमध्ये ऐकली असेल. कुंती आत्यानं देवाकडे काय मागितलं? ज्यावेळी कौरव पांडवांचं युद्ध झालं, धर्मराजे राजे झाले आणि आता देवाच्या लक्षात आलं आता पांडवांवरची सगळी संकट संपली आणि परमात्मा द्वारकेला जाण्यासाठी निघाले. कारण भगवान परमात्मा द्वारकेला जास्त पांडवांकडे जास्त राहायचे आणि द्वारकेला कमी राहायचे. म्हणून तर नामदेवराय वर्णन करतात, द्वारकेचा राणा पांडवा घरी निघाले, आरूढ झाले. एवढ्यामध्ये एका अबलेचा आवाज भगवंताच्या कानावर आला आणि भगवंताच्या कानावर तो आवाज आला. कोण होती ती अबला? उत्तरा, जिच्या गर्भामध्ये राजा परीक्षिती वाढत होता. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं होतं उत्तरेच्या गर्भावरती आणि तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. भगवंताला आर्त हाक मारली उत्तरेने, अजळे माझी काया लागला
वाघ भगवंताच्या कानावर गेली. परमात्मा रथातून उडी खाली मारली आणि क्षणाचाही विलंब न करता उत्तरेच्या गर्भामध्ये अंगुष्ठ रूप धारण केलं, गर्भात प्रवेश केला आणि त्या बालकाचं रक्षण केलं. आणि परत परमात्मा जायला निघाले. पण जाता जाता म्हणले कुंती आत्याची भेट घेऊन गेलं पाहिजे. कुंती आत्याच्या समोर गेले तर कुंती आत्यानं भगवंताला नमस्कार केला. देव म्हणतात, आत्या आज अशी उलटी गंगा का वाहते? खरं तर मी तुमचं दर्शन घ्यायला पाहिजे, मी तुमचा भाचा आहे. त्यावेळी कुंती आत्या सांगते, नाही देवा, आजपर्यंत मी तुम्हाला माझा भाचा समजत होते, पण आज मला कळलंय तुम्ही साक्षात ईश्वर आहे. नमस्ते पुरुषं पाद्यम ईश्वर प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानां अंतर्बहिर्वस्थितम. नमः पंकज नाभाय नमः पंकज मालिने नमः पंकज नेत्राय नमस्ते पंकजाग्रे. देवा, मी ओळखले आता तुम्ही साक्षात ईश्वर आहे. परंतु देवानं सांगितलं, कुंती आत्या मी आता द्वारकेला निघालोय, तुम्हाला काय मागायचं मागून घ्या. कुंती आत्या म्हणते, देवा मी जे मागेल ते देशील. देव म्हणतात, आत्या तू मागितलं पण मी नाही दिलं, असं कधी झालंय का? कुंती आत्या सांगते, देवा मला एकच मागायचंय, तुला द्यायचंच असेल ना तर काय दे? विपदा दे, विपदा. विपद संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. द्यायचंच असेल तर मला दुःख दे, दुःख. का दुःख मागितलं कुंती आत्याने? संसारात मध्ये सगळे माणसं सुखासाठी धडपड करतात आणि कुंती आत्याला दुःख का मागितलं? हा, कारण माणसाला फक्त दुःखातच देवाची आठवण येते. दुःख में सुमिरन सब करे. सुख में करे ना कोय, सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. कबीरदासजी म्हणतात, सुखातच जर देवाला आठवलं तर तुमच्यावर दुःखच येणार नाही. पण आपलं उलटय मायबाप, आपल्याला दुःख झाल्यावरच देवाची आठवण येते. म्हणून कुंती आत्या म्हणते, देवा मला नकोय ते सुख ज्या सुखामध्ये तुझा विसर पडतो. अगिला
टाळी सगळ्यांसाठी. कारण मैबाप कलाप्रियता जागृत ठेवा. एखादं प्रमाण आवडलं तर नक्की टाळी वाजवा. कारण कीर्तनामध्ये भजनामध्ये हे जे मध्ये असतं ना, विठ्ठल विठ्ठल, हे कशासाठी असतं? हे तुमच्यासाठीच आहे. सगळं बुद्ध टाळकऱ्यांना घेतलेलं नाही. तुम्ही असे हात बांधून बसू नका, टाळी वाजलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल भजन चालू झालं की श्रोत्यांची टाळी वाजली पाहिजे. जर नाही ना वाजवली, नाथ महाराज सांगतात आमच्या बापाचं जाणार नाही. येथे कोणाचे काही बाप तुम्ही तुमचं अनहित करून घेता, एवढं लक्षात ठेवा. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. कुंती आत्यानं देवाकडे दुःख मागितलं. दुःख पण ही उचित मागणी, कारण दुःखामध्ये देवाचा विसर पडत नाही. म्हणून दुःख मागितलं. आगी लागो तया सुखा, जेणे हरी नाही मुखा, मज होत का विपत्तीन पांडुरंग राहो चित्ती. याला म्हणायचं उचित मागणी. आणखी दुसरी मागणी, ज्यावेळी कौरव पांडवांचं युद्ध होणार आहे, परमात्मा दुर्योधनाला विचारतात, दुर्योधना मी एकीकडे निशस्त्र उभा आहे आणि एकीकडे संपूर्ण सेना आहे, माग तुला काय पाहिजे? दुर्योधन म्हणतो, अरे तुला एकट्याला घेऊन काय करू, तेही निशस्त्र, मला सेना पाहिजे, सेना. मागणी चुकली मैबाप, म्हणून 100 कौरव असतानाही मरावं लागलं आणि पांडव 5च होते, तरी बालही बाका झाला नाही, कारण मागणी उचित होती. म्हणून मागणीचे 2 प्रकार. मागत असताना देवाकडे नेहमी हिताचं मागावं, हिताचं. या अभंगात तुकोबराय मागतात, पण हे कल्याणाचे. भगवान परमात्म्याकडे एकदा गेले तुकोबराय पंढरपूरला, आणि देवाचं लक्ष तुकोबरायांच्या चेहऱ्याकडे होतं. तुकोबराय म्हणतात, देवा मी एवढ्या वेळा तुझ्याकडे आलो, एवढ्या वेळा वाऱ्या केल्या, पण तुझी मान, तुझा चेहरा असा खाली असायचा, झुकलेला. आज नेमकं तुम्ही माझ्या मुखाकडे पाहता, याचं कारण काय? त्यावेळी परमात्मा म्हणतात, तुकोबराय मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची इच्छा आहे, काहीतरी मागावं, पण तुकोबराय म्हणतात, नाही देवा, अजिबात मागायचं नाही, अजिबात मागण्याची इच्छा नाही. पण देव मग रागवले. देव म्हणतात, तुकोबराय तुम्हाला काहीच पाहिजे नाही, मग माझ्याकडे येता कशाला? तुकाराम महाराज म्हणतात, खरं सांगू देवा, तुझं दर्शन घेतल्याशिवाय ना मला चैन पडत नाही. तुझं दर्शन घेतल्याशिवाय मला करमत नाही, म्हणून मी इथपर्यंत येतोय. पण देव आता जास्तच आग्रह करायला लागला. देव म्हणतात, तुकोबराय तुम्हाला मागावंच लागल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा बऱ्याच वेळा मी तुझ्याकडे आलो, मागण्याची इच्छाही झाली, तुझ्या जवळच्या काही वस्तू मला आवडल्या, पण तपासा अंती समजलं त्या तुझ्या नाहीत. कोणत्या कोणत्या? मागो मुकुट माथाचा, तरी तो आणिला इंद्राचा, मागो कुंडल करणीचे, तरी तो आणिले कर्णाचे, मागो पितांबर सेला, तरी तो कासेसी कसिला, मागो तोडर पायीचा, धाक जाईल असुरांचा, म्हणून काही न मागो देवा, काहीच नको, तुझ्या सुतळीचा तोडा सुद्धा नको. आता मात्र देवाला राग आला. मग तुकोबराय म्हणतात, देवा मागायचं नव्हतं, अजिबात मागायचं नव्हतं, पण तू मागा म्हणतोय, म्हणून म्हणसी काही मागा.
मागा हेची देगा पांडुरंगा. आता देवाला थोडं समाधान वाटलं का? कारण काहीच नको म्हणणारे, काहीच न मागणारे संत पण आज हेची देगा बस इथपर्यंत तरी आले. पण देवाच्या लक्षात येणार, देव म्हणतो तू बरोबर आहे, हेची देगा बरोबर आहे, पण नेमकं हेची देगा म्हणजे काय ते अभंगाचं. बघा दानाचे सुद्धा लई प्रकार आहेत हा. काही माणसं दान करतात पण त्यांना जाहीर जास्त करण्याची असते, बरोबर आहे. काही माणसं 101 रुपये वर्गणी देतात पण म्हणतात नाव घेतलं नाही आपलं. काही काही 5-5 हजार देतात पण उदार अंतकरण, कारण दान देण्यासाठी सुद्धा अंतकरण उदार लागतं माहिती, बरोबर आहे की नाही. आमचे बाबा पाठामध्ये आम्हाला सांगायचे, आता बाबा हिंदी बोलायचे मला जमतं का बघते. बाबा पाठामध्ये सांगायचे एक आदमी ने मंदिर के लिए पंखा दान किया. क्या? पंखा दान किया. तो पंखा की पंखुड़ियां कितनी होती है? पत्ते 3 पत्ते होते हैं. तो उस आदमी ने एक पत्ते पर छोटे बेटे का नाम लिखा, दूसरे पत्ते पर बड़े बेटे का नाम लिखा और तीसरे पत्ते पर खुद का नाम लिखा और मंदिर में फैन लटका दिया. जब भी बिजली आती थी तो तीनों बापले घूमते थे ऊपर. असं दान आहे आपलं. दान कमी त्याची जाहिरात जास्त व्हावी लागते, बरोबर आहे की नाही. एका माणसानं तर देवाला नवस केला, म्हणे देवा माझा हे नवस जर पूर्ण झाला तर एक गाय, माझ्याकडे एक गाय आहे, ती गाय विकून जेवढे पैसे येतील तेवढे मी मंदिराला
दान करेल. पण एवढा हुशार होता तो. गाईला घेऊन बाजारात गेला आणि गाईसोबत एक मांजर नेली. मांजर, आता लोकांना म्हणायचं तुम्हाला गाय घ्यायची असली तर आधी मांजर घ्यावी लागेल. मग लोकांनी विचारलं बरं गाईची किंमत? म्हणलं काही नाही 100 रुपये. म्हणले मांजरीची? म्हणलं 2000. लोक म्हणले मांजरीची 2000 आणि गाईची 100. म्हणले जाऊ दे, काही हरकत नाही, पण शेवटी 2000 100 रुपयाला दोन्ही मिळाले ना. एका माणसानं गायही घेतली मांजरही घेतली. हा घरी आला. आता गाईचे किती आले होते? 100 मंदिराला दिले, 2000 खिशात टाकले. किती चॅप्टर आहे. आपण दान करतो पण आपलं दान असं आहे, दान देण्यासाठी माणसाकडं श्रीमंती असावी लागते, उदारताही असावी लागते, तर तो माणूस दान देऊ शकतो. बरोबर आहे की नाही? इथं तुकोबराय म्हणतात हेची दान देगा देवा. देवा द्यायचं तर हेच दान दे. इथं चकारात्मक आहे. हेच म्हणलं की दुसरं पुन्हा बाकी चालत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, एका 3 मुलं आहेत, छोटे छोटे 3 मुलं आहेत. आणि ती माऊली गावाला निघाली. मोठा मुलगा रडायला लागला, आई मला तुझ्या सोबत यायचंय. आई म्हणते बाळा दर तुला बिस्किट पुडा. बिस्किट पुडा दिला की ते लेकरू शांत झालं. आता दुसरं रडू लागलं, आई मला तुझ्या सोबत यायचंय. आईनं त्याला 10 रुपये दिले, बाळू तुला हे 10 रुपये घे. मुलगा रडायचं शांत झाला. पण जे सगळ्यात छोटं होतं ना, त्याला आईनं विचारलं बाळा तुला काय पाहिजे? तुला चॉकलेट देऊ? तो म्हणला आई मला चॉकलेट नको. मग तुला बिस्किट द्यायचं का? आई मला बिस्किट सुद्धा नको. बरं तुला पैसे हवेत का? आई मला पैसे नको. मग तुला काय पाहिजे? ते म्हणतं आई मला फक्त तूच पाहिजे. याला म्हणायचं चकारात्मक. हेच दान दे. कोणतं? तुझा विसर न व्हावा. आता तुझा विसर होऊ नये असं तुकोबराय म्हणतात. याचा अर्थ आठव झालेला आहे. बरोबर आहे. ही कशी मागणी आहे? क्षम मागणी. एखादी वस्तू आपल्याला मिळाली याला योग म्हणतात, पण ती टिकवणं याला क्षम म्हणतात. विठ्ठल एखादी वस्तू प्राप्त होणं याला योग म्हणतात आणि ती टिकवणं याला क्षम म्हणतात. एका माणसाला लॉटरी लागली, लॉटरी, आणि त्याचं लॉटरीचं तिकीट नेमकं लागलं. ऑफिस मधून फोन आला की तुमचं तिकीट निघालं, तुम्ही तुमची रक्कम घेऊन जा. तो माणूस त्या ऑफिसला गेला, सुटकेस भर पैसे घेतले, पण जसं सुटकेस घेऊन निघाला की 2 चोर त्याच्या पाळतीवरच होते. आता झोपडपट्टीतला सर्वसाधारण माणूस घरी आला आणि रात्रीच्या 12 वाजता पैसे मोजत बसला, कारण कधी आयुष्यात पैसे बघितलेले नाही. पण इतक्यामध्ये 12 वाजता चोरांनी दरवाजावर थाप टाकली, दरवाजा फोडून मध्ये आले आणि ती बॅग घेऊन पळून गेले. मला सांगा, तो 12 वाजेपर्यंत लक्षाधीश होता. हा काय आहे? योग. आणि तो 12च्या नंतर भिक्षाधीश झाला. हा काय आहे? क्षम. विठ्ठल आणि कधी कधी होतं बरं का माणसाला, दुसऱ्या वस्तूच्या आठवामध्ये पहिल्या वस्तूला माणूस 100% विसरतो. विसरतो का नाही? तुम्हाला अनुभव आहे का नाही? बघा, लेकरू लहान असतं तोपर्यंत प्रत्येक कामासाठी त्याला आई लागते. खायचं असेल आई, शाळेत जायचं असेल आई, प्रत्येक कामाला तो आई 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 करतो. पण एकदा का घरात बाई आली की आई संपते का नाही? अगदी तसं दुसऱ्या वस्तूच्या आठवामध्ये माणसाला पहिल्या वस्तूचा विसर पडतो. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवा तुझा आठव झालाय, आता विसर पडू देऊ नको. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आणि दान देण्यासाठी माणसाकडं एकतर श्रीमंती पाहिजे. मला सांगा, दान द्यायचंय, भिकारी दान देऊ शकतो का?
तोची एक दान शूरदाता. तो परमात्मा श्रीमंतही आहे. किती श्रीमंत आहे? पाय लक्ष्मीच्या हाती दिसी यावे काकुल. अख्खं जग ज्या लक्ष्मीच्या पाठीमागे लागले की लक्ष्मी भगवंताच्या चरणाची सेवा करते, एवढा परमात्मा श्रीमंत आहे. बरं, देव उदार आहे का? किती उदार. वाटीभर दूध मागणाऱ्या अभिमन्यूला समुद्रभर दूध दिलं, किंवा बापाची मांडी मागणाऱ्या ध्रुवाला आढळ पद प्राप्त करून दिलं. एवढा परमात्मा उदार आहे. म्हणजे देवाकडे श्रीमंती आहे, ते उदार आहे. आता देवाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत माणसाकडे स्वातंत्र्य बी पाहिजे का नाही? नाही तर कधी कधी असं होतं, पट्टी देण्याची लई इच्छा राहते. माणूस म्हणतो मला लई सप्त्याला वर्गणी द्यायची इच्छा आहे हो, पण घरच्यांना विचारावं लागेल. घरच्यांना म्हणजे कोणाला? मंडळीला. तुमच्याकडे काय म्हणतात? मंडळीच. कुठं खटलं म्हणतात, कुठं काही म्हणतात. म्हणजे दान देण्यासाठी स्वातंत्र्य पण पाहिजे ना हो, आपल्या हातात पाहिजे ना. तसं देवाचं स्वातंत्र्य जर पाहायला गेलं तर वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता सूर्यासी चालणे तुझिया बळे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्हणजे देव किती, देवाकडे स्वातंत्र्य पण आहे, बरोबर आहे की नाही? श्रीमंती आहे, स्वातंत्र्य आहे, उदारता आहे. म्हणून दान देणाऱ्याकडे या सगळ्या गोष्टी पाहिजे. तर देव तुकोबरायला दान द्यायला तयार आहे. तुकोबराय म्हणतात द्यायचे ना देवा हेच दान द्यायची. दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आणि तुझा विसर जर पडू दिला नाही ना देवा तर काय करे? Oh,